नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, येत्या 31 तारखेला होणार आहे 5,09,000चं 2025 मधील सर्वात मोठं मैदान। तर मित्रांनो, सर्व नंदी या मैदानासाठी सज्ज झालेत आणि त्यांचे संभावित पैरे व फिक्स पैरे या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहीत होतीलच। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि मित्रांनो, वडगाव येथे मोठं मैदान झालं होतं 5 लाखाचं। सम्राट आणि राजा यांनी मात्र 5 लाखाचं मोठं मैदान गाजून ठेवलं। या नंदींकडे बघून कोणी बोलू शकत नाही, काही 5 लाखाचे मानकरी झालेले नंदी आहेत। तुम्ही बघितलं असेल, राजा म्हणजेच छोटा पॅकेट बडा धमाका याने मात्र एके हाती आपली दहशत दाखवली आणि सर्व टॉपच्या नंदींना हरवून 1 नंबरचं पारितोषिक म्हणजेच 5 लाखाचं पारितोषिक मात्र फटकवलं मित्रांनो। आणि 2025 मधील सर्वात मोठं पारितोषिक ते होतं, परंतु आता 31 तारखेला त्यामध्ये रकमेमध्ये वाढ झाली। 5,09,000 म्हणजेच सर्वात मोठं मैदान हे झालंय मित्रांनो बक्षिसाचं। गोंदिरा आणि तालुका आटपाडी इथे मात्र हे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो। आणि आपल्या सर्वांचा लाडका मथुर तिथे येणार की नाही हे मला खूप अशा कमेंट्स आलेल्या मित्रांनो, त्याचं उत्तरसुद्धा या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळेलच। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। बिंजोडचा बेताज बादशाह 1000 किंग मथुर मित्रांनो, काल मथुरने मात्र जबरदस्त गुलाल मिळवला आणि बिंजोडचा मानकरी झाला। परंतु मित्रांनो, माझ्या अंदाजाने आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार 31 तारखेचं मथुरचं नियोजन झालेलं नाही आणि आपल्याला काही अपडेट मिळाली तर तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे 100% अपडेट मिळेल। त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। पुढील नंदी म्हणजे पिस्टन 2211। तुम्हाला माहीतच असेल, पिस्टन 2211 हा सध्या खूप धुमाकूल घालतोय मित्रांनो। जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होतोय। खटपल केसरीमध्ये ज्या बैलाने 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं असा पिस्टन मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, चालू हंगामामध्ये खूप असे गुलाल मिळवतोय आणि आपलं नाव उंचावर नेतोय। आणि मात्र खटपल केसरीमध्ये त्याचा पायरा होता वादल, मानगरकरांचं वादल। आणि आता आपल्याला 31 तारखेला पिस्टन 100% दिसणार आहे। आणि त्याचा पायरा मित्रांनो शिरसवडीचे रायफल। तुम्हाला माहीतच असेल, वडकीच्या हिंद केसरी मैदानात मथुरच्या बरोबर जो नंदी होता तोच शिरसवडीची रायफल मित्रांनो। रायफल आणि पिस्टन आपल्याला 31 तारखेला 80 ते 90% चान्स आहेत पायरा जुळण्याचे आणि आपल्याला ही जोडी पालताना दिसण्याचे मित्रांनो। तर तुमचं मत काय या जोडीबद्दल? ही जोडी गुलाल मिळवणार का हे मला कमेंट्समध्ये सांगा मित्रांनो, कारण तुम्हाला माहीतच असेल दोन्ही नंदी सध्या टॉपला आहेत आणि त्यांचा वेगसुद्धा प्रचंड आहे मित्रांनो। संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो, लखनसुद्धा आपल्याला 100% मैदानात दिसणार आहे। आणि तुम्हाला माहीतच असेल, लखन आता बिंजोडच्या क्षेत्रामध्ये हाहाकार माजवतोय, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय आणि बिंजोडमध्ये सुद्धा आपली दहशत दाखवतोय। आणि 31 तारखेला लखन आपल्याला मैदानात 100% दिसणार। लाडूसुद्धा तुफान फॉर्ममध्ये मित्रांनो, सुरेखाचा स्पीड लावता गॅस लागते गाडीला आणि गाडी मात्र गुलालास पात्र होते म्हणजे होतेच। लगातार मित्रांनो या नंदीने सुद्धा गुलाल घेतलेत आणि आता आपल्याला 31 तारखेच्या मोठ्या मैदानात हा मोठाच पायरा बघायला मिळणार आहे, कारण छोटे पैरे होणार नाही मित्रांनो, कारण 5 लाखाचं मोठं पारितोषिक आहे। सर्व गाडा मालक मात्र टॉपचाच पायरा करणार मित्रांनो, कारण मोठं पारितोषिक आहे तर पायरा मोठाच होणार। अर्जुन मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, अर्जुन सध्या आपल्याला बिंजोडच्या मैदानात दिसत होता। खूप गती लागते मित्रांनो गाडीला आणि बिंजोडमध्ये सुद्धा याने खूप असे गुलाल घेतलेत। आणि आता 31 तारखेला आपल्याला अर्जुन 100% मैदानात दिसणार आहे। आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं वडगावच्या मैदानात की अर्जुनचा पायरा लखन असणार आणि तोच पायरा आपल्याला मैदानात दिसला। आणि यूट्यूबला 4 ते 5 दिवस अगोदर हा पायरा सांगितला आणि तोच पायरा मित्रांनो खरा ठरलेला। आणि आता आपल्याला 31 तारखेच्या 5 लाखाच्या मैदानात सुद्धा अर्जुन दिसणार आहे, त्याचा पायरा मात्र असणार आहे हिंद केसरी पाखऱ्या। ही जोडी मित्रांनो खूप वेळा पळली गेली आहे। या गाडीला सुरेखाचा गॅस लागतो आणि गाडी मात्र गुलालास पात्र होते। तुम्हाला माहीतच असेल या जोडीचा पल किती आहे, स्पीड किती आहे मित्रांनो। तर या जोडीसाठी तुम्ही मला एक कमेंट्स करा, तुमचं मत काय या जोडीबद्दल। स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो, सर्जासुद्धा आपल्याला 31 तारखेला 100% मैदानात दिसणार आहे। आणि तुम्हाला माहितीच असेल, सर्जासुद्धा आता तुफानी फॉर्ममध्ये मागेच तुम्ही मैदान बघितलं असेल, बाकासुर आणि सर्जा यांचा पायरा जुळून आलेला आणि त्या जोडीने मात्र 1 नंबरचं पारितोषिक मिळवलेलं। सर्जासुद्धा खूप वेग लावतोय मित्रांनो आता गाडीला। आणि आता आपल्याला 31 तारखेला सर्जाबरोबर पुष्पा मित्रांनो, पुष्पा कुटुंबाचा पुष्पा मित्रांनो हा पायरा जुळून येणार आहे। पुरंदर केसरीमध्ये हा पायरा जुळून आलेला आणि मात्र गुलालाचे मानकरी झालेले पुष्पा आणि सर्जा। आणि आता आपल्याला 31 तारखेला हाच पायरा बघायला मिळणार आहे। तर तुमचं मत काय मित्रांनो या पायऱ्याबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा, कारण या जोडीला सुद्धा स्पीड सुरेखरित्या लागतं आणि गाडी गुलालास पात्र होते। पण आता 31 तारखेच्या मैदानात या जोडीचं काय होणार ते कमेंट्स करून सांगा।
वडगावमधील 5 लाखाच्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी तो म्हणजे राजा आणि सम्राट। मित्रांनो 5 लाखाच्या मैदानात अपराजित जोडी ठरलेली राजा आणि सम्राटची। कारण राजा म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका, तुम्हाला माहीतच असेल खूप असे टॉपचे नंदी 5 लाखाच्या मैदानात राजाच्या विरोधात लढले गेले, पण त्या सर्वांना हरवून राजाने 1 नंबरचं पारितोषिक म्हणजेच 5 लाखाचं मोठं बक्षीस मिळवलं। असा राजा आणि सम्राट आपल्याला 31 तारखेला सुद्धा 100% आपल्याला दिसणार आहे। आटपाडीच्या मैदानात राजा आणि सम्राट यांची जोडी मात्र सज्ज झाली आहे। मित्रांनो तुमचं मत काय या जोडीबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा, कारण मागील मैदान गाजून ठेवलं आहे सम्राट आणि राजाने, आणि आता 31 तारखेला सुद्धा तयारीतच आहेत मैदान गाजवण्यासाठी। मित्रांनो वडकीचं हत्यार कॉकटेल उर्फ सुंदर, मित्रांनो आटपाडीच्या 5 लाखाच्या मैदानासाठी कॉकटेलसुद्धा सज्ज झाला आहे। तुम्हाला माहीतच असेल कॉकटेलसुद्धा तुफान फॉर्ममध्ये खूप वेग लावतं गाडीला, आणि मात्र त्याचा पायरा असणार आहे छत्रपती केसरीमध्ये 2 नंबरचं पारितोषिक मिळवलेली जोडी होती कॉकटेल आणि राजधानी एक्सप्रेस। बलमा आणि कॉकटेल यांचा पायरा मात्र जुळून तेव्हा छत्रपती केसरीमध्ये 2 नंबरची जोडी धरलेली कॉकटेल आणि राजधानी एक्सप्रेस बलमाची, आणि आता आपल्याला 31 तारखेला हा जोड वापस पालताना दिसणार आहे। तुम्हाला माहीतच असेल मोठ्या मैदानाचे मोठे वस्ताद आहे ते दोघं, कारण जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळून ठेवला आहे, आणि आता 31 तारखेला सुद्धा आपल्याला गुलाल मिळवण्याचे चान्स वाढलेत, कारण हा पायरा टॉपचाच आहे। मित्रांनो कटपल केसरीमध्ये आपला नावाचा दबदबा कायम ठेवला मानगरकरांचं हिंद केसरी वादल। मित्रांनो पिस्टन आणि वादल यांनी मात्र कटपल केसरीमध्ये 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं, आणि आता 31 तारखेला वादलसुद्धा सज्ज झाला आहे 5 लाखाच्या मोठ्या मैदानासाठी, आणि त्याचा पायरा मात्र असणार आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद वाईचा हत्यार 81 रायफल। मित्रांनो रायफल आणि वादल यांचा पायरा आपल्याला 31 तारखेला 100% जुळताना दिसू शकतो। सावली मैदान देसाई तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, रायफल मात्र घाटावरून मुंबईला आला आणि आपली दहशत काय ती दाखवून दिली, आणि सावली फाटीमध्ये गुलालाचा मानकरी झाला। तुम्ही यूट्यूब लाईव्हद्वारे बघितला असेलच 81 रायफल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद याने मुंबईमध्ये येऊन सुद्धा आपली दहशत दाखवली व गुलालाचा मानकरी झाला, आणि ही जोडी मात्र आता आपल्याला 31 तारखेच्या 5 लाखाच्या मोठ्या मैदानात दिसणार आहे। तर मित्रांनो तुमचं मत काय आहे, ही जोडी फायनलमध्ये उतरणार का हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर, मित्रांनो बकासूरसुद्धा 100% आपल्याला आटपाडीच्या 5 लाखाच्या मैदानात दिसणार आहे। आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेल बकासूर मात्र सावली फाटी देसाई इथे गेला आणि मात्र बिंजोडचा मानकरी झाला। सुरेख अशी लढत झाली अर्जुन पाखऱ्या वर्सेस सर्जा बकासूर। मित्रांनो बकासूरने मात्र विजय प्राप्त केला, आणि आता बकासूर सज्ज झाला आहे 5 लाखाच्या मैदानासाठी। बकासूर आज सुद्धा पळतोय मित्रांनो, गट पास झाला आहे, पण पुढील आपल्याला माहीत नाही कारण आपण ते आता व्हिडिओ बनवतोय। आणि प्रमुख गोष्ट म्हणजे अशी की 31 तारखेला आपल्या बकाडॉनचा पायरा कोण असणार, तर मित्रांनो मैदाने आटपाडीला आहे, आणि आटपाडी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीची शान राजा याच्या गावाच्या जवळच हे मैदान आहे। तर माझ्या मते घरनिकीचा राजा आणि दशम हिंद केसरी बकासूर हा पायरा होण्याचे खूप असे चान्सेस आहेत। मित्रांनो मागे दहिवडीच्या मैदानात हा पायरा जुळून आलेला, आणि सुट्टा निकाल घेत मित्रांनो 1 नंबरचे मानकरी झालेले राजा आणि बकासूर। आणि मित्रांनो घोडच्या सर्जाची आपल्याला अपडेट मिळालेली नाही की 31 तारखेला घोडचा सर्जा येणार आहे की नाही, परंतु माझ्या अंदाजाने घोरनिकीचा राजा आणि दशम हिंद केसरी बकासूर हाच पायरा आपल्याला बघायला मिळू शकतो। तर तुमचं मत काय मित्रांनो या पायऱ्याबद्दल ते कमेंट्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।